जय भी है क्या इधर? अक्षय पाटील आपण यायचा आहे आपल्याकरिता 1700 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आदरणीय आविष्कार जाधव यांच्याकडून 500, आदरणीय संजय गोडांबे यांच्याकडून 1000 आणि तेजस पटेल यांच्याकडून 200 असं एकंदरीत 1700 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. ह्या पारितोषिकाचं वितरण करण्याकरिता मी विनंती करतो आदरणीय संजय गोडांबे सर, आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. खूप सुंदर प्रदर्शन राहिलं. जे दोन सनसनीखेच षटकार खेचले होते त्याकरिता हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. टोटल 1700 रुपयांचं पारितोषिक आपल्या नावावरती केलेलं आहे. जोरदार टाळ्यांचा गजराला पाहिजे. दोन उत्तुंग षटकार खेचले अक्षय या फलंदाजाने आणि त्याकरिता आविष्कार जाधव यांच्याकडून 500 रुपये, आदरणीय संजय गोडांबे यांच्याकडून 1000 रुपये आणि आदरणीय तेजस पटेल यांच्याकडून 200 रुपये असं एकंदरीत 1700 रुपयांचं पारितोषिक अक्षय पाटील यांच्या नावे करण्यात आलेलं आहे. अक्षय आता आपल्याला 1500 रुपये दिले असतील, आणखीनचे 200 रुपये सुट्टे नाहीयेत, म्हणून आपण एकमेकांमध्ये वाटून घ्या जेव्हा आम्ही परिपूर्ण पारितोषिक वितरित करू. यानंतर योगेश राऊत यांच्या उत्कृष्ट झेलकरिता आदरणीय संजय गोडांबे सर यांच्याकडून 500 रुपये आणि आदरणीय तेजस पटेल यांच्याकडून 100 रुपये झालेले आहेत आणि टोटल 600 चं पारितोषिक आलेलं आहे या उत्कृष्ट झेलकरिता. ते आपण वितरित करणार आहोत. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. योगेश राऊत यांनी जबरदस्त झेल परिपूर्ण केला आणि त्याकरिता हे पारितोषिक. त्यानंतर कौशिक दवणे यांच्या उत्कृष्ट झेलकरिता आदरणीय तेजस पटेल यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. कौशिक आपण यायचं आहे, आपल्याला पारितोषिक वितरित केलं जाईल. बघा 2500 रुपये टोटल होते, ते आपापसामध्ये आपण वाटून घ्या कारण सुट्टे पैसे नव्हते आणि त्या कारणास्तव आपण डिरेक्टली 500 रुपये वितरित केलेले आहेत. आपण समजून घ्यायचं आहे. कौशिक आपण यायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स कौशिक. यानंतर आपण सेमीफायनल मधील प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड वितरित करणार आहोत. नो डाऊट अबाउट इट. तब्बल 39 धावांसहित मिस्टर तुषार पडवळे गुड्डू सेमी मधील प्लेअर ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन्स आदरणीय संजय गोडांबे सरांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर तुषार पडवळे याचा शुभ सन्मान केला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. यापुढे देखील असंच प्रदर्शन होत राहो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. अंतिम सामन्यामधील प्लेअर ऑफ द मॅच, एनी गेसेस? शेवटच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच कोण असेल? तब्बल 19 धावांसहित मिस्टर आयुष बारी प्लेअर ऑफ द मॅच. हा शुभ सन्मान वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय. निलेश दादा, दादांचं नाव सांगा. आदरणीय संजय सरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जात आहे. ग्रँड फिनाले मध्ये प्लेअर ऑफ द मॅच आयुष बारे ज्याने 19 धावा परिपूर्ण केल्या आणि सामनावीराचा तो हकदार ठरलेला आहे. यानंतर पारितोषिक वितरणाआधी आपण या स्पर्धेला साकारणारे जे सर्व शिलेदार आहेत त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम मी विनंती करतोय स्पर्धेला यशस्वी स्वरूप प्रदान करणारे तिन्ही दिग्गज पंच अर्थातच आसिफ अब्बासी, समवेत आशुतोष सिंग आणि सचिन यादव तिघांनीही यायचं आहे. स्पर्धेला यशस्वी करण्याकरिता सिंहाचा वाटा उचलणारे पंच मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय गुलशन शर्मा सर, आपण आपल्या शुभ हस्ते या तिन्ही पंचांना सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. अफलातून स्वरूपामध्ये स्पर्धेला यशस्वी करण्याकरिता आणि या खेळाडूंना शिस्त लावण्याकरिता पंचांची भूमिका खूपच निर्णायक असते आणि त्याचं सुंदर उदाहरण अर्थातच आसिफ अब्बासी, आशुतोष सिंग आणि सचिन यादव या पंचांना आपण यथोचित स्वरूपामध्ये आदरणीय सन्माननीय गुलशन शर्मा सरांच्या शुभ हस्ते
हा सन्मान प्रदान करतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वसुंधरेवर सर्वाधिक पंचांची भूमिका साकारण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड अलीमदार यांच्या नावावरती आहे. त्या खालोखाल आपण स्टीव्ह बकनर आणि रोडी कर्टझन यांना पाहिलेलं आहे. त्यांची आठवण करून देत असताना हे तिन्ही पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच आसिफ अब्बासी, आशुतोष सिंग आणि सचिन यादव आपल्याच बोईसर विभागातील खैरापाडा येथून ते बिलॉंग करतात आणि या स्पर्धेला यशस्वी करण्याकरिता सिंहाचा वाटा त्यांनी उचललेला आहे. त्याबद्दल APL खेल महोत्सव अनुफार्मा प्रीमियर लीगच्या वतीने त्यांच्या मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. पुढील स्वागत मूर्ती आहेत गुणलेखक अर्थातच एकनाथजी सोगले सरांचा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करणार आहोत. मी विनंती करतोय आदरणीय संजय सरांना आपण आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान वितरित करायचा आहे. संजय बाराटे सर आपण यावं. आपल्या शुभ हस्ते गुणलेखक गोल्डन मॅजिक फिंगर्स ICC क्रिकेट क्रीडा परिषदेचा नियम क्रमांक 3 अर्थातच स्कोरर आणि एकनाथ सोगले केव गावातून बिलॉंग करतात. सुंदर गुणलेखनाची भूमिका ज्याने अदा केलेली आहे त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. खूप खूप आभार एकनाथजी. आपल्यामुळेच या स्पर्धेमध्ये यशस्वी स्वरूपामध्ये गुणलेखन झालं. आपले देखील आभार. यानंतर स्पर्धेमध्ये स्वप्नील जोंधळेकर यांनी जी भूमिका अदा केलेली आहे यशस्वी डीजे ऑपरेटर आपण यावं. स्वप्नीलजी आपला देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मैदानाला नाचवण्याचा कार्य ज्यांनी केलेला आहे. सुश्रव्य स्वरूपातील संगीत आपण त्यांच्यामुळे ऐकू शकलात. श्रवण इंद्रियांना तृप्त करणारा आणि मन रिझवणारा संगीत स्वप्नील जोंधळेकर यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय तेजसजी पटेल आपण आपल्या शुभ हस्ते डीजे ऑपरेटरला सन्मानित करायचा आहे. जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या या स्वागत सन्मानाकरिता. स्वप्नील जोंधळेकर डीजे ऑपरेटर यांचे देखील मनापासून आभार. त्यानंतर मिस्टर रमित थानकर आपण यायचा आहे ज्यांच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार स्वरूपामध्ये आपण बँड पथक ऐकलेला आहे. मी आदरणीय संजय गोडांबे सरांना विनंती करतोय की आपण आदरणीय रमित थानकर यांना सन्मानित करायचा आहे. खूप सुंदर पद्धतीने बँड पथक अगदी सुश्राव्य स्वरूपात आपण ऐकलेला आहे. स्पर्धेला 4 चांद लावण्याचं कार्य करणारे आदरणीय रमेशजी थानकर यांचे देखील मनापासून आभार. यानंतर कॅमेरामॅन अनुराग चव्हाण आणि मिस्टर ऋषी आपण यायचा आहे. दोन्हीही छायाचित्रकारांना आपण सन्मानित करणार आहोत. मी विनंती करेन आदरणीय सुरेंद्र राय सरांना आपण आपल्या शुभ हस्ते दोन्हीही छायाचित्रकारांना सन्मानित करावं. खूप सुंदर कॅमेरा वर्क जे अनुभवाला मिळालं आदरणीय सन्माननीय सुरेंद्र राय सरांच्या शुभ हस्ते. अनुराग या आणि त्यांच्या साथीने ऋषी आपण देखील यायचंय. आपणास सन्मानित केलं जाईल. अनुराग गेलेले आहेत बहुतेक आणि त्यांच्या जागी ऋषीला आपण सन्मानित करूयात. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. ज्या पद्धतीने निलेशजी जगातील जो पहिला कॅमेरामॅन होता अर्थातच जोसेफ निपोरे याने इसवी सन 18व्या शतकामध्ये सुरुवात केली छायाचित्रणाला आणि त्याचा वसा वारसा आणि व्रतवैकल्य जोपासत असताना आज पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून अनेक छायाचित्रकारांना आपण पाहतोय. त्यानंतर मिस्टर प्रज्वल फोटोग्राफर आपण देखील यायचं आहे. या छायाचित्रकाराला सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय निलेश मोहरे सर आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान वितरित करायचा आहे. निलेश सर या आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान वितरित केला जाईल. प्रज्वल आपले देखील मनापासून आभार. अनेक सुंदर सोनेरी क्षणचित्र ज्यांनी कैद केलेले आहेत कॅमेरामध्ये बंदिस्त केलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आयुष्यात शेवटी फक्त आठवणीच राहतात आणि त्या आठवणींना कैद करण्याचं काम प्रज्वलने केलेलं आहे. त्यांचे देखील मनापासून आभार. पुढील स्वागत मूर्ती आहेत डिजिटल स्कोरर तथा एडिटर मिस्टर जागृत राऊत ब्रँड ऑफ सरावली आणि कुलदीप उपाध्याय ब्रँड ऑफ सालवडपाडा. दोघांनाही मी विनंती करतोय की आपण या आपणासाठी ठिकाणी सन्मानित केलं जाईल. आदरणीय निलेश जाधव सरांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते जागृत राऊत डिजिटल स्कोरर यांना सन्मानित करावं. खूप खूप धन्यवाद. यानंतर डेकोरेटिंग करिता आदरणीय प्रणित राऊत आणि प्रशांत पाटील यांनी प्रचंड सहकार्य केलेलं आहे. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण परिपूर्ण करावा संयोजन समितीच्या वतीने.
जे सुरेख डेकोरेटिंग आपण पाहतोय. आदरणीय सचिन पाटील सरांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते प्रणित राऊत आणि प्रशांत पाटील यांना सन्मानित करायचं आहे. खूप सुंदर पद्धतीने या व्यासपीठाची आरास आपल्याला पाहायला मिळते आणि त्याकरिता प्रचंड मेहनत घेणारे व्यक्तिमत्व प्रणितजी राऊत आणि प्रशांत पाटील अगदी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सरांना मी सन्मानित करतोय. मनापासून आभार. यानंतर आदरणीय सदाशिव मामा अर्थातच ग्राउंड मॅन या सदाशिव मामा आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी परिपूर्ण केला जाईल. स्पर्धेकरिता ग्राउंडची देखरेख ज्यांनी परिपूर्ण केलेली आहे आदरणीय सन्माननीय सदाशिव सर या आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय सन्माननीय प्रशांत पाटील सरांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सदाशिव मामांना सन्मानित करावं. ग्राउंडमॅनची भूमिका ज्यांनी अदा केलेली आहे. अतिशय सुसज्ज नेटनेटका सुशोभित प्रेक्षणीय दर्शनीय नेत्र दीपक नेत्र लोचक स्वरूपाचा क्रीडांगण आणि ग्राउंडमॅनची भूमिका अदा करणारे सदाशिव मामा आपण यावं. आपणास इथे सन्मानित केलं जाईल. आदरणीय सन्माननीय प्रशांत पाटील सरांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा मान वितरित करायचा आहे. सदाशिव मामा आपल्या मनापासून आभार. आपण खूप चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल संपूर्ण APL खेळ महोत्सवाच्या वतीने संयोजन समितीच्या वतीने आपले आभार व्यक्त करीत आहोत. आदरणीय प्रशांत पाटील सरांच्या शुभ हस्ते आकर्षक स्वरूपातील सन्मान चिन्ह आणि समवेत पुष्पगुच्छ देऊन सदाशिव मामांचा सन्मान आपण करतोय. या फुलांप्रमाणेच आपण हसत राहा, फुलत राहा, इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंधाचे उधळण करत राहा हा मौलिक संदेश. यानंतर पुनीत कॅन्टीन चे शिलेदार आपण यायचं आहे. पुनीत कॅन्टीन सहयोगी आपण यावं. त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय संजय गोडांबे सर आपण आपल्या शुभ हस्ते अतिशय दर्जेदार स्वरूपामध्ये सुग्रास भोजनाची सुव्यवस्था ज्यांनी केली होती पुनीत कॅन्टीन आणि त्यांचा शुभ सन्मान ते प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल थोड्याच वेळामध्ये. सध्या निलेश जाधव सर यांच्या शुभ हस्ते सदाशिव मामा यांचा सन्मान परिपूर्ण केला जातोय. त्यानंतर पुनीत कॅन्टीन यांना आपण सन्मानित करूयात. आदरणीय सन्माननीय संजय गोडांबे सरांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान आपण वितरित करणार आहोत. हा जो रिस्पेक्ट आहे हा तुम्हाला शुक्रवारच्या आठवडी बाजारामध्ये विकत मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागते, कर्तृत्व गाजवावं लागतं आणि तेव्हा कुठेतरी जाऊन हे दिवस मात्र येत असतात. पुनीत कॅन्टीनचे देखील मनापासून आभार. यानंतर आपल्या सर्वांना इथे जे वेगवेगळं समालोचन करून दाखवलेलं आहे पूर्ण नॉलेजचा भडीमार असणारे श्री दीपेश कंडी यांचा सत्कार श्री निलेश जाधव यांनी करावा असं विनंती करतोय. बघा प्रत्येक चेंडू जसा टाकला जातो तो कुठे चेंडूचा टप्पा त्यानंतर तो बॅट्समन कसा खेळतो याचं पुरेपूर नॉलेज आणि ते नॉलेज आपल्याला प्रत्येक चेंडूवर आणि मॅच जिवंत कशी ठेवावी हे एक समालोचकाचं काम असतं आणि ते दीपेश भाऊने नक्कीच केलेलं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. धन्यवाद तुषारजी पडबडे अर्थातच गुड्डू यांना आपण ऐकत होतात. यानंतर पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. सर्वप्रथम उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पारितोषिकाचं वितरण करण्याकरिता मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय संजय गोडांबे सर आपण आकर्षक स्वरूपातील करंड घेऊन प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचा आहे. बेस्ट फिल्डर एनी गेसेस काही अंदाज. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेला आहे APL खेल महोत्सव 2026 मध्ये मिस्टर उत्तम जाधव. आदरणीय सन्माननीय संजय गोडांबे सरांच्या शुभ हस्ते ह्या पारितोषिकाचं वितरण आपण पाहू शकतायत प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये. काही झेल टिपला होता उत्तमने
लौकिक या महानायक फलंदाजाचा झेल त्याने परिपूर्ण केला आणि आपल्या संघाला खऱ्या अर्थाने या अंतिम सामन्याचं तिकीट पक्क करून दिलं. केप विभागातून बिलॉंग करणारा निलेश जाधव यांचे कॉलर थोडेसे टाईट होते आणि बेस्ट फिल्डर चा अवॉर्ड त्याने आपल्या नावे केलेला आहे. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज या पारितोषिकाचं वितरण करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय तेजस पटेल, आपण आकर्षक करंडकासहित प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे. बेस्ट बॉलर, एनी गेसेस, कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज? स्पर्धेअंतर्गत सर्वाधिक 5 गडी गारद करत असताना बेस्ट बॉलरचा किताब आपल्या नावे केलेला आहे मिस्टर योगेश राऊत. कॉंग्रॅच्युलेशन्स. अतिशय दर्जेदार प्रदर्शन राहिलं. योगेश राऊत यांचं उत्कृष्ट गोलंदाज ठरलेले आहेत. तेजस पटेल यांच्या शुभ हस्ते आकर्षक स्वरूपातील करंडक त्या ठिकाणी वितरित केलं जात आहे. यानंतर पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. अर्थातच या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज पारितोषिकाचं वितरण करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय संजय बारहाटे सर, आपण यावं. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जाईल. बेस्ट बॅट्समन, एनी गेसेस? संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 50 धावांसहित पहिल्या क्रमांकावर बेस्ट बॅटर, ज्याची फलंदाजी आहे लय भारी, असा आयुष बारी बेस्ट बॅटर. आयुष बारी स्पर्धेमध्ये तब्बल 50 धावा परिपूर्ण करत असताना उत्कृष्ट फलंदाजाचा किताब त्याने आपल्या नावे केलेला आहे. इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं होतं पहिल्या हंगामामध्ये ज्या पद्धतीने शॉन मार्श 616 धावांसहित पहिल्या क्रमांकावरती त्याने आपलं नाव कोरलं होतं, अगदी तशाच पद्धतीने आता प्लेअर ऑफ द सिरीजचा जो अवॉर्ड आहे तो आपण द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाच्या वितरणानंतर करणार आहोत. सर्वप्रथम आपण द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण करूया. अर्थातच रनर अप या पारितोषिकाला वितरित करण्याकरिता आदरणीय सन्माननीय संजय बारहाटे सरांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते रनर अप द्वितीय क्रमांकाचं आकर्षक स्वरूपातील करंडक वितरित करण्याकरिता प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचा आहे. आणि या द्वितीय क्रमांकाचे मानकरी अर्थातच स्टोर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. अफलातून प्रदर्शन राहिलेलं आहे. रनर अप ची भूमिका निलेश जाधव अँड कंपनी. अभिनंदन. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. एक क्षण आयुष्यातील दर्जेदार आठवणींच्या स्वरूपामध्ये कायम हृदयाच्या कप्प्यामध्ये मात्र विसावले जातील. निलेश जाधव अँड कंपनी रनर अप ठरलेले आहेत. स्टोर संघ मनापासून अभिनंदन. यानंतर स्पर्धेमधील सर्वाधिक महत्वाचा पुरस्कार अर्थातच प्लेअर ऑफ द सिरीज मी विनंती करतोय आदरणीय गुलशन शर्मा सर, आपण तत्पूर्वी आकर्षक स्वरूपातील मेडल देखील आपण वितरित करणार आहोत. यानंतर प्लेअर ऑफ द सिरीज आदरणीय गुलशन शर्मा सरांना विनंती आहे आपण यावं पारितोषिकाचं वितरण करण्याकरिता. मालिकावीर मित्रांनो, कोण वाटतंय प्लेअर ऑफ द सिरीज? काय अंदाज आहे? संपूर्ण स्पर्धेअंतर्गत तब्बल 69 धावा आणि 3 विकेटच्या सहाय्याने एपीएल खेल महोत्सव 2026 च्या कॅलेंडर इयर मध्ये प्लेअर ऑफ द सिरीज मालिका वीर ठरलेला आहे तुषार किशोर पडवळे. गुड्डू, कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन. खूप चांगलं प्रदर्शन राहिलं. टाळ्यांचा कडकडाट येऊ द्या. गुड्डू करिता तब्बल 69 धावा आणि 3 विकेटच्या सहाय्याने
मालिका वीर हा किताब त्याने आपल्या नावावरती कोरलेला आहे. आता विजेता संघ, सर्वप्रथम मी खेळाडूंना विनंती करतोय की आपण लाईन अप करायचं आहे, कारण पहिल्या क्रमांकासाठी आकर्षक स्वरूपातील मेडल देखील आहेत ते आपण वितरित करणार आहोत आणि त्यानंतर आकर्षक स्वरूपातील करंडक. पहिल्या क्रमांकाचे हकदार APL 2026 मध्ये क्वालिटी ऍश्युरन्स, जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. सर्व संघ आपण या. खेळाडू वर्ग आकर्षक स्वरूपातील करंडक आदरणीय गुलशन शर्मा सरांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते पहिल्या क्रमांकाचा करंडक वितरित करायचा आहे. तसेच संजय गोडांबे सर, निलेश जाधव सर, संजय बारहाटे सर, तेजस पटेल सर, आपण आकर्षक स्वरूपातील जे मेडल आहेत ते खेळाडूंना अगदी प्रदान करायचे आहेत. या सर्व खेळाडू क्वालिटी ऍश्युरन्स, सर्व टीम प्लेइंग 11 आपण यायचं आहे आणि आकर्षक स्वरूपातील मेडल स्वीकारायच्या आहेत. आदरणीय सन्माननीय संजय गोडांबे सर, तेजस पटेल सर, सर्व दिग्गजांना विनंती आहे आपण यावं. संजय बारहाटे सर आपण देखील या. प्रशांत पटेल सर आपण देखील यायचं आहे. या पारितोषिकांचं वितरण करण्याकरिता आदरणीय सन्माननीय सचिन पाटील सर आपण देखील यायचं आहे. हे मेडल्स वितरित केले जातील. या खेळाडू वर्ग एक एक करून आपण यायचं आहे. सर्वप्रथम आपण मेडल वितरित करूयात. इन्शुरन्स टीम अगदी संजय बारहाटे सर देखील त्या ठिकाणी आहेत. गणेश सरांना आपण पाहतोय आणि आभूषण आणि आमचे अतिशय जवळचे मित्र खेळाडू आनंदित आहेत. संपूर्ण दिवस त्यांनी गाजवलेला आहे आणि अंततः पहिल्या क्रमांकाचे ते हकदार देखील ठरलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. आकर्षक स्वरूपातील मेडल्स नसतात, परंतु प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत असतात आणि तो वेगळेपणा जाणविलाय QA या संघाच्या माध्यमातून. कौतुकास पात्र असे क्षण आहेत. सर्व खेळाडूंचे मनपूर्वक अभिनंदन. यानंतर मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय गुलशन शर्मा सरांना की आपण आपल्या शुभ हस्ते पहिल्या क्रमांकाचा आकर्षक स्वरूपातील करंडक वितरित करायचा आहे.
चमचमणार पहिल्या क्रमांकाचं करंडक आदरणीय सन्माननीय गुलशन शर्मा यांच्या शुभ हस्ते आणि जो सुरेख कटआउट आहे चॅम्पियनचा तो देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपलब्ध करून द्यायचा आहे. मी विनंती करतोय जो कटआउट आपण तयार केलेला आहे चॅम्पियनचा तो देखील उपलब्ध करून द्या मुख्य प्रेझेंटेशन बॉक्स जवळ. आणि एपीएल खेल महोत्सव 2026 चे अंतिम महाविजेते अर्थातच क्वालिटी ऍश्युरन्स आदरणीय गुलशन शर्मा यांच्या शुभ हस्ते यायचा आहे सर्व खेळाडू वर्ग जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. अभिनंदन. या स्पर्धेची सांगता डीजे ऑपरेटर आपण वंदे मातरम सहित करूयात. कॉंग्रॅच्युलेशन्स क्वालिटी ॲश्युरन्स चॅम्पियन्स एपीएल खेल महोत्सव 2026. आणि आता सेलिब्रेशन तुम्ही बघा. वा रे वा, हा देखील एक अभूतपूर्व क्षण आहे क्वालिटी ॲश्युरन्स टीम करिता. सर्वांना विनंती आहे आपापल्या जागेवरती उभं राहा. डोक्यावरील कॅप आणि गॉगल्स बाजूला करा. वंदे मातरम सहित आपण या स्पर्धेची सांगता करूयात. डीजे ऑपरेटर आपण जर सज्ज असाल तर ग्रीन सिग्नल द्या जेणेकरून या स्पर्धेच्या समारोपाकडे आपण वळूयात अगदी सुनियोजित स्वरूपामध्ये. परेड कृपया करून कॅप बाजूला करा सर्वांनी. परेड विश्राम, परेड सावधान. एक साथ वंदे मातरम शुरू करेंगे. शुरू कर. वंदे भारत माता की. परेड विश्राम एपीएल खेल महोत्सव 2026 ही स्पर्धा या ठिकाणी समारोपाकडे वळालेली आहे असं मी जाहीर करतोय आणि आपल्या सर्वांची रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. तत्पूर्वी या स्पर्धेसाठी जी कुठली स्पर्धा असेल ती स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सगळ्यांची जी गरज असते ते म्हणजे प्रेक्षक वर्ग आणि खेळाडू वर्ग. आज तुम्ही इथे सहभाग घेतला त्याबद्दल मी मनापासून सर्वांचे धन्यवाद मानतोय. तसेच आपल्याला साठी जे खेळण्यासाठी हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं असे पीडीटीएसचे सन्माननीय मिस्टर बिपिन पाटील सर यांनी आपल्याला ही संधी दिली. त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतोय.
तसेच ग्राउंडमॅन सदाशिव मामा यांनी आपल्यासाठी दररोज प्रॅक्टिससाठी हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं, त्यासाठी मी सदाशिव मामाचे खूप खूप धन्यवाद मानतोय. तसेच सगळ्यांनी पुनीत कॅटरर्स यांनी जी सर्वांसाठी जे जेवण उपलब्ध करून दिलं त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतोय. डीजे स्वप्नील जोंधलेकर यांनी खूप अच्छा सुंदर रीतीने हे डीजे वाजवलेलं आहे, तर त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तसेच रमित थानकर आणि टीम आणि या स्पर्धाला पूर्णपणे लाईव्ह करण्याचं काम ज्यांनी केलं पाटील नेटवर्क्स नितेश पाटील, मी त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानतोय. तसेच हे जे आपल्यासाठी जे डेकोरेशन बनवून दिलं असे प्रणित पाटील यांचेही मी मनापासून धन्यवाद मानतोय. तसेच ज्यांचे कोणाचे धन्यवाद मानायचे राहिले असतील त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद 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 धन्यवाद.